जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. शिवाजी विद्यापीठात कुलगुरूंचा निवेदन स्वीकारण्यास नकार, इंडिया आघाडी आक्रमक. केंद्र सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने. पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात वातावरण चांगलंच तापलंय. काल विद्यार्थ्यांनी काढलेल्या मूक मोर्चानंतर आज इंडिया आघाडी आणि विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी धाव घेतली. मात्र कुलगुरूंनी हे निवेदन स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिल्यानं विद्यापीठ परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या निवेदनाद्वारे राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे केली जाणार होती. मात्र कुलगुरूंनी निवेदन घेण्यास नकार दिल्यानं इंडिया आघाडीनं विद्यापीठ परिसरातच ठिय्या मांडत कुलगुरू आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध नोंदवला. यावेळी सिनेट सदस्य श्वेता परुळेकर यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्याचा निषेध करत केंद्र सरकारच्या धोरणांवरती ताशेरे ओढले. खरं तर हा विद्यार्थ्यांच्या निगडीत प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलेला प्रश्न असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण एक नीट विद्यार्थ्यांचं आयुष्य संपू शकते आणि याच धर्तीवर आधारित या परीक्षा ज्या केंद्राच्या माध्यमातून चालू जातात त्याच्यातलं एक केंद्र म्हणजे शिवाजी विद्यापीठासारखे अनेक विद्यापीठ आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं या शिवाजी विद्यापीठात आम्ही निदर्शनं केली आणि फक्त आम्ही विनंती करतोय की जशी नेटमध्ये पेपर फुटी झाली आहे तशा पद्धतीनं होता कामा नये, याची देखील खबरदारी विद्यापीठानं घ्यावी. याच्या सहित अनेक मागण्या आम्ही विद्यापीठाकडे केल्यात आणि याचं शांततेत काल निवेदन देण्यासाठी काही विद्यार्थी देखील आहे, पण त्यांची गंभीर दखलही या विद्यापीठ प्रशासनानं घेतली नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही आज ही कुठेतरी टाळावर आणण्यासाठी, यांना जागेवर आणण्यासाठी खरं तर आम्ही आज रणांगणात उतरलोय. कारण हे विद्यापीठ तुम्ही ज्या खुर्चीमध्ये कुलगुरू मान्य प्रकुलगुरू सर बसतायत, प्रकुलगुरू मॅडम बसतायत किंवा रजिस्ट्रार सर बसतायत, ही खरं तर खुर्ची ही विद्यार्थ्यांची आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या खुर्चीचा जर गैरवापर होत असेल तर त्यांचा तो गैरवापर समोर आणला पाहिजे आणि काळाची गरज आहे. खाजगी विद्यापीठ नाहीये, त्याबद्दल काय सांगा? हे खाजगी विद्यापीठ नाही असं म्हणलं असेल तर त्यांनी एकदा तपासून पाहावं की आपण सरकारचं विद्यापीठ आहे हे मान्य करतोय आणि सरकारचं विद्यापीठ असेल तर सरकारचे सगळे ताशेरे हे त्यांनी सहन केले पाहिजेत. म्हणजे दोन्हीकडे ढपळा वाजवायचं काम, जशी दिशा जसं वारं त्या वाऱ्यानं जायचं काम जर हे प्रशासन करत असेल तर ही अत्यंत खंतजनक बाब आहे. मला खरं तर सांगायला अभिमान वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चालणारे विद्यापीठात आहे आणि या विद्यापीठात छत्रपतींच्या मावळ्यांच्या वरती जर असा अन्याय होत असेल, साधे विचार समजून घेतले जात नसेल तर यांची पात्रता नाही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठातले अधिकारी आहेत हे सांगण्याची. म्हणून आमची मागणी आहे कमीत कमी त्या शिवाजी महाराजांच्या नावे खातर तरी हे निवेदन त्यांनी स्वीकारावं आणि विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. खरं तर विद्यार्थ्यांना वेळ द्यायसाठी म्हणून मला खुर्चीत बसवले आणि म्हणून आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करते की विद्यार्थ्यांच्या तळमळ, विद्यार्थ्यांची आत्मीयता, विद्यार्थ्यांच्या असणारी मानसिकता या शासनानं आणि या प्रशासनानं ओळखावी. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत विद्यार्थ्यांच्या नैतिक मूल्यांवरती घाला घालत असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर दुसरीकडे वेदवती मोहिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावरती थेट निशाणा साधला. या आंदोलनात नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, सचिन शेंडे, अमर समर्थ, सुषमा जरग, दीपाली घाटगे, धनश्री कोरवी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय देवणे, निलेश बनसोडे यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.